झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे असे जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत पार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा परमात्मा सर्वांस व्यापक परमात्मा नेकी एक परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे ऐसे परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही परमात्मा परमात्मा श्रेष्ठ आत्मा जे काही आहे त्याच्यामध्ये सर्वोत्तम परमात्मा आहे आणि त्याची स्थिती कशी त्याची स्थिती परमात्म्याची स्थिती कशी हा जो समास आहे 8व्या दशकातला 8वा समास आहे आत्मदर्शन असं नाव तर ऐका परमात्मयाचे लक्षण बरोबर ना सुरुवात काय पहिली होती झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण काय वेगळा विचारच करू नकोस करायचाच नाही सद्गुरू सांगतात शिष्याला की परमात्मा म्हणून जे आहे ते तूच आहेस हे ओळख वेगळा विचार घेऊ नकोस असं म्हणून ते पुढे लक्षण सांगतात परमात्मा काय म्हणायचं तर ज्याला जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मृत्यू नाही जे जे म्हणून तुम्हाला लक्षणं दिसत आहेत अनुभवाला येत आहेत तुमच्या आताच्या अनुभवामध्ये जीवनाचा हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये तर त्या सर्व लक्षणांपैकी कोणतंही लक्षण परमात्म्याला नाही असा परमात्मा आहे त्याची स्थिती काय आणि त्याची गती काय विचार कोणता घ्याल तुम्ही तुमच्या दृष्टीला तुमच्या अनुभवाला जे काही आहे ते गुणामधलं आहे आणि विविध प्रकारामध्ये त्याचा तुम्हाला अनुभव येतोय गुणाचा प्रकार आहे आणि प्रकाराचा प्रकार आहे आकाराला आलेलं असं अवतीभोवती तुमच्या अनुभवात आहे परमात्मा त्यापैकी नाही म्हणजे हे जे काही आहे यापैकी परमात्मा नाही असं सांगताय आणि त्या परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय सुख म्हणजे काय ते कळणार नाही आनंद म्हणजे काय कळणार नाही समजणारच नाही ह्या सगळ्याचा अनुभव आहे तो क्लेशकारक आहे दुःखकारक आहे विषादच आहे सुखद असं काहीच नाही आणि म्हणून प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की ते जे काही आहे परमात्मा म्हणून जे काही आहे त्याची ओळख करून घेतलीच पाहिजे ते परमात्म्याची ओळख तुम्हाला झाली की तुम्ही ते स्वरूप होता ते स्वरूप पावता अंगे होता निजांगे होता आणि अत्यंत सहज आणि सुलभ मार्ग एकच आहे परमात्म्याची प्राप्ती करण्याचा आणि तो म्हणजे नवविधा भक्ती असं सांगतायत 9 प्रकारची भक्ती आहे श्रवण 4थ्या अध्यायात पाहिलेलं आहे ना श्रवण आहे नामस्मरण आहे पूजन आहे अर्चन आहे वंदन आहे सख्य भक्ती देवाची परमात्म्याची सख्यत्व त्याचं दास्यत्व आधी म्हणजे सर्व जे काही आहे ते सेवाभावाने करायचं आणि त्याच्याशी सख्यत्वाचं नातं जोडायचं हे सर्व करायचं हे भक्तीच्या तत्वामध्ये येतं नवविधा भक्ती म्हटलं आणि शेवटी 9वी भक्ती म्हणून जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे बघा तुम्हाला जन्म झाला म्हणजे काय आलंय तुमच्या लक्षात
की आपण कोणी आहोत. आपण कोणी आहोत, अमका तमका काही म्हणा, स्त्री म्हणा पुरुष म्हणा, काही अमक्या गावचा म्हणा, अमक्या देशाचा म्हणा, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाची आई, कोणाची मुलगी, हे सगळं तुमच्या अनुभवात आलेलं आहे. बरोबर ना? मग हे सर्व तुमच्या लक्षात आहे की हे आपलं म्हणून, माझं म्हणून, मी म्हणून. हे शरीरापासून अवघं जे काही भासतंय ते, मग ते मन सुद्धा तुमचं ते शरीराधारेच तयार झालेलं आहे, देहाधारेच तयार झालेलं आहे. आणि ते पक्क झालेलं आहे, बुद्धी ठाम झालेली की हेच मी आहे, हेच माझं आहे, या वेगळं काही नाही. आणि हे जे अहम म्हणून, मी म्हणून तुमच्या अनुभवाला येतंय, त्याचंच ओझं घेऊन तुम्ही शेवटपर्यंत विचार करता आणि आचार करता. आणि जे काही भोग म्हणून वाट्याला येतोय, दुःख भोगच आहे, सुखभोग काही नाही त्याच्यात. सुखभोग जरी वाटला तर तो क्षणाचा दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून नविधा भक्ती करता करता शेवटची जी भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती, ती झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही, घडत नाही. आत्मदर्शन होण्यासाठी भक्ती मार्गावर चालता चालता शेवटी आत्मनिवेदन झालं पाहिजे. आत्मनिवेदन भक्ती त्याला म्हणतात. तर आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? बघा, तुम्ही पूजा करता, आपल्याकडे पूजा करताना शेवटी किंवा सुरुवातीला पहिल्यांदा प्रथम आपण सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करतो, करायला पाहिजे. आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार करायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. साष्टांग नमस्कार म्हणजे काय? साष्टांग नमस्काराचा अर्थ काय? देवा तूच केवळ, मी नाही. साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणिपात, म्हणजे मी म्हणून जो काय त्याचा निपात होऊ दे, शिल्लक नको काही राहू दे. आणि दंडवत म्हणून आता मी नाही, पूर्ण शरण तुला सद्गुरू, असं म्हणून ते आत्मनिवेदन आपल्याला निवेदावे. तुम्ही नैवेद्य देवाला दाखवता सद्गुरूंना, नैवेद्य दाखवता म्हणजे अर्पण करताना देवाला. हे आत्मनिवेदन आपल्याला अर्पण करायचंय, आत्मनिवेदन करायचंय. म्हणजे मी नाही, देवा तूच. हे आत्मनिवेदन, मी नाही, देवा तूच. मग भक्तीमध्ये काहीतरी पूजा करतानाच फक्त का, नंतर मी पुन्हा डोकं वर करतो तो, तर ते होता कामा नये. म्हणजे तुम्ही जो काही व्यवहार करता, आचार आणि विचार, तो अवघा देवरूपाचा व्हायला पाहिजे, देवाचा व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे दिसेल ते देवरूप दिसायला पाहिजे. जे जे देखीजे भूत ते मानिजे भगवंत, असं व्हायला पाहिजे. ते तेव्हा होणार जेव्हा आत्मनिवेदन होतं, तेव्हा होतं. नाही तर मी शिल्लक असतो, मी शिल्लक उरतो, तो त्रास देतो. आणि तोपर्यंत भक्ती पूर्ण होत नाही, आत्मनिवेदन पूर्ण होत नाही. आणि आत्मसाक्षात्कार म्हणून जे काही आत्मदर्शन आहे, भगवंताचं दर्शन, परमात्म्याचं दर्शन, सद्गुरूचं दर्शन, ते होत नाही. म्हणून आत्मदर्शनासाठी आत्मनिवेदन होणं अत्यंत आवश्यक आहे. तर पुढचं वाचा. पूजेचा अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती. आत्मनिवेदनाची आपणास निवेदिती, ऐसे भक्त थोडे असती. तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. असं जो स्वतःला शिल्लक ठेवत नाही, स्वतःला जो शिल्लक ठेवतच नाही, सद्गुरु तूच केवळ, भगवंता तूच केवळ, असा जेव्हा भक्ताचा भाव होतो, तेव्हा भक्त म्हणून उरत नाही, त्याच्या ठाई भगवंत उभा राहतो. आत्मनिवेदन भक्तीचं हे रहस्य आहे.
निवेदना अंते बघा मस्तक वाहती असं म्हटलंय. मस्तक वाहणं म्हणजे काय? मस्तकातच आहे जे काही आहे ते. जे काही आहे ते मस्तकातच आहे. तुमच्या विचार म्हणून बुद्धी म्हणून ठाम झालेलं, तर ते सगळं पुसून टाकून त्या मस्तकामध्ये देव उभा राहिला पाहिजे. देवाचं स्थान तुमचं मस्तक झालं पाहिजे. बघा विचार करा. हा तेव्हा ते आत्मदर्शन तिथे सिद्ध होत आहे, परमात्म्याचं दर्शन म्हणून. वाजव पुढे. जो संतांशी शरण गेला अद्वैत निरूपण बोधना जरी तो वेगळा केला तरी होणार हा नाही. एकदा तुम्ही संताला शरण गेलात आणि अद्वैत तिथे सिद्ध झालं म्हणजे संत सद्गुरू आणि तुम्ही एक झाला की वेगळा करणं कोणाला शक्य नाही. कालत्रयी शक्य नाही, कोणत्या काळात नाही. काळाच्या पलीकडे तुम्ही जाताय, काळाच्या मस्तकावर पाय ठेवून तुम्ही पलीकडे जाताय आणि ते सद्गुरू आणि तुम्ही शिष्य किंवा भक्त, देव आणि भक्त एक होत आहे, अद्वैत होत आहे. जे जे दोन आहेत ते अद्वय होत आहे, अद्वय होत आहे. बरोबर. ते अद्वय म्हणजे परमात्मा. शिष्याने वेगळं पण गुरु न देता सद्गुरूला पूर्ण शरण जाऊन तेच होऊन राहणं. पुढे. या कारणे साधो वचन मानो नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. साधो वचन ते कैसे काय धरावे विश्वासे एक वेळ स्वामी ऐसे मन निरोपावे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण हेची साधूचे वचन सदृढ तर तो धरावे. शिष्य म्हणतो की सद्गुरूचं वचन, साधूचं वचन अप्रमाण मानायचं नाही. बरोबर आहे, पण ते वचन कोणतं, काय मी लक्षात ठेवू, कोणता विचार मी पक्का करू. बरोबर. कोणता विचार हा इथे आता नाही की अजन्मा तो तुझी जाण. हे जरा इथे सावधून लक्ष घाला, फार महत्वाचा विचार. अजन्मा तो तूच जाण म्हणजे ज्याचा जन्मच झालेला नाही असं जे काही आहे ते तू आहेस, म्हणजे परमात्मा. मग जन्माला आलेला म्हणजे काय, हे देह प्राप्त झालेला आहे. आधी हा देह होता का, हे शरीर होतं का, नाही. मग त्याच्या पूर्वी काय होतं, या देहापूर्वी काय होतं, ते तू आहेस. हे सद्गुरूचं वचन आहे. म्हणजे तुला हे वाटलं पाहिजे की मी अजन्म आहे, आय एम अनबॉर्न, हे धरून तू बसलं पाहिजे. मग तुम्ही वाढदिवस साजरे करणार का, वाढदिवस साजरे करणार का. आमच्या महाराजांना खूप म्हणजे राग करायचे, काय कशाला आणतो तो, आणतो पुढे तुझा वाढदिवस म्हणून. वाढदिवस पुढे आणतोस तेवढा तू मागे जातोयस, खोलात जातोय, गर्तेत जातोयस, पापाचा धनी होतोयस, पुण्य राहिलं दूर. म्हणजे शरीर मी ही कल्पना घट्ट करतोयस तू. सोडून दे, सोडून दे. सद्गुरु वचनाचा तू उपासक हो. सद्गुरु वचन हृदयी धर. माझा जन्मच झाला नाही म्हण. मग सोहम आत्मा स्वानंद घन. तो जो स्वानंद घन असा स्वानंद आपल्याला आपल्या ठाई आहे, प्रत्येकाला आहे, प्रत्येकाच्या ठाई आहे. नुसते बसलात काही करायला नको म्हणून उपासना काही करायलाच नकोय. तुमच्या ठाई तुमच्या ठिकाणी तुम्ही नुसते राहा, नुसते राहा, नुसते 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 राहणे म्हणजे आपलं असणं धरून, आपलं असणं आपण आहोत जे कळते ते धरून, आपलं असणं हे परमात्म्याचं असणं आहे. आपलं म्हणून अमक्या तमक्याचं नवं, सोमाजी गोमाजी कापशाचं नवं, अमकी बाई बा बुवा कोण नाही तिथे. ते जे नुसतं असणं आहे, द्या सगळं सोडून आणि नुसते बसा. ते जे तुमचं नुसतं बसल्यावर नुसतं असणं आहे, कोणता विचार नको, काही कल्पना नको, निर्विकल्प
कल्पना सोडून म्हणजे निर्विकल्प असं तुमचं असणं पहा. पहा, पहावे आपण असे आपण ते पहा नुसतं बसून, आणि तसे राहा, कारण तुम्ही तसे आहात नुसते. लोकांना हे असं कसं असेल, विकल्प घेतात, निर्विकल्प होताना विकल्प घेतात आणि फसतात. ते कसल्याही साधनेशिवाय आहे, काही उपासना नाही. बैसले ठाई पांडुरंग हे आहे, हे आत्मदर्शन हेच आहे. तुम्ही नुसते असता, ते तुमचं नुसतं असणं हे आत्मदर्शन आहे. निश्चय झाला पाहिजे, सद्गुरु वचनाचा निश्चय झाला पाहिजे. त्याच्यासाठी सद्गुरूवर पूर्ण विश्वास पाहिजे. असा कोण आहे की काही माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या सद्गुरूचं वचन मी सोडणार नाही. हा सद्गुरूवर पूर्ण विश्वास, आणि म्हणून सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास. तो परमात्मा जे काही आहे ते होतो निजांगे, आणि ते होऊन राहतो अभंग. कधी भंग होत नाही त्याची ती निजात्म स्थिती. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरु विश्वास पूर्ण पाहिजे, सद्गुरु वचनावर ठाम, सद्गुरु वचनाचा ठाम निर्धार पाहिजे. असं पाहिजे. हा, वाचा पुढे. जीवपणाची पिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राण पावला उत्तम गती. सद्गुरो बोध जेव्हा झाला, चौदेहांस अंतराला, तेने निज ध्यास लागला स्वस्वरूपी. झालं ना, सद्गुरु वचनाचा तुमचा निश्चय झाला की तुम्ही ह्या देहा वेगळे नाही, 4 देहा वेगळे होता. हे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण एवढंच नाही. मित्र म्हणते पुढे विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत आणि मूळ माया या सर्वाला ओलांडून तुम्ही पलीकडे होताय. ते निर्विकल्प असणं आहे, ते तुम्ही होता. मग कोण तुमचा मोक्ष राहते? मोक्षालाही मोक्ष मिळतो अशी स्थिती तुम्हाला प्राप्त होते. स्थिती म्हणजे ह्या इथली आहे काळगती मधली स्थिती, स्थिती नसलेली स्थिती, स्टेटलेस स्टेट तुम्ही होऊन राहता. हे आत्मदर्शन आहे. केवळ काय पाहिजे? काय पाहिजे? कसली उपासना हवी का? हा, काही करायला पाहिजे का? करणं आहे का तिथे? कर्माचा संबंध नाही, कोणत्या कर्माचा संबंध नाही. केवळ 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 सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास पाहिजे, आणि सद्गुरूंवर पूर्ण विश्वास. सद्गुरु वेगळा देव नाही असा ठाम निश्चय झाला. मृगजळ आटले लटके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासून. निसंगाची संग व्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची. हे मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे माहितीये तुम्हाला? मृगजळ म्हणजे काय? स्वप्न नाही पण भासतंय. मृगजळ बघा, हरणाला पुढे लांब असं पाणी वाटतंय म्हणून तो धावत जाऊ तिथे जातो, तर तिथे पाणी नसतं, पाण्यासारखं भास होतो, आणखी पुढे दिसतं पाणी, तो आणखी पुढे धावतो, ह्याला मृगजळ म्हणतात. तसं आहे हे. खोटच, नाथीलाच भ्रम हा निर्माण झालेला आहे. खरं मानतोय आणि दुःख भोगतोय, आणि सत्यापासून लांब लांब परागंदा होतोय. सत्य तो स्वतःच आहे. कस्तुरी मृगाचं तेच उदाहरण आहे. मृगाचंच उदाहरण येते. कस्तुरी मृग असतो ना, त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, सुगंध येतो त्याचा, आणि त्याला कळत नाही हा सुगंध कुठून येतोय. फिरतो रानोमाळ, म्हणजे जे मरेपर्यंत फिरत राहतो, शोधत राहतो, शोध घेत राहतो, पण त्याला कळतच नाही की हा सुगंध कुठून येतो. कुठून येणार? तो बाहेर शोधतो. सुगंध कुठे असतो? त्याच्या ठिकाणी, त्याच्या ठाईच असतो. म्हणून तुकोबांचं वचन आहे, तुझे आहे तुझं पाशी. तर तुझे आहे तुझं पाशी हे कोण सांगतात? सद्गुरू सांगतात. तुझं दर्शन, आत्मदर्शन हेच परमात्मा दर्शन आहे.
तिकडे लक्ष दे, थोडं लक्ष दे. काही करू नकोस, कर्माचा संबंध नाही, फक्त लक्ष दे. तुझं लक्ष तिकडे गेलं स्वतःवर, की जे लक्षात येत नाहीये तुझ्या, असं जे अलक्ष आहे ते त्याच्यावर तुझी दृष्टी पडणार आहे. म्हणून सद्गुरु वचन हृदयी धरी, सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेव. असं विठला द्वैताचा पडदा भेदे तोडिले भेदा भूत पंचकाची बाधा निर्सोन वेली झाले साधनाचे फळ केले निश्चळास निश्चळ निर्मळाचा केला मळ विवेक बळे मोठे सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपणा देखता पिटले जन्म दुःख दुष्ट स्वप्ने जागावला ब्राह्मण निश्चयाती पावला आपणासी आपण सापडला जायेपणे. तर बघा, निर्मळच आहे, मळ लागलेलाच नाही. जो आहे जसा आहे तसाच आहे, जन्माशिवायचा जसा आहे तसाच आहे. कल्पनेचा मळ निर्माण झालेला आहे. सद्गुरु वचनाचा बोध, आत्मबोध जेव्हा होतो तेव्हा तो मळ नाहीच असं कळतं. म्हणजे देह नाहीच असं कळतं. देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, म्हणून अवतीभोवतीचं जे खरं वाटतंय भ्रमामुळे ते नाही. मग काय होतंय, तो दृश्य वेगळा जो मूळचा आहे, दृश्य म्हणून देह खरा मानू नकोस, दृश्य दिसणार दृश्य खरं मानू नकोस. आणि तुला तू हे सगळं कळतंय, तो जो तू आहेस तोच तू आहेस, तेच तुझं स्वरूप आहे. म्हणजे हे पाहणारा, त्याला द्रष्टा म्हटलं. आणि हे सगळं आहे असं गृहीत धरून वागणारा तो साक्षी आहे. हा साक्षात घेतो. साक्ष घेणं म्हणजे काय माहिती आहे ना, तुम्ही हे घडलेलं पाहताय, सांगतो ना, मी पाहिलं, मी हजर होतो, मी हे घडलेलं मी पाहिलंय असं म्हणतो ना, तो साक्षीदार असतो. तसंच साक्षच आहे केवळ. तुम्ही कर्म करत नाही, तुम्ही कृती करत नाही, तुमचा अनुभव खरा नाही, तुम्ही हे पाहताय फक्त, म्हणून साक्षी भाव आहे. द्रष्टा, द्रष्टेपणा आहे. तुम्ही त्यात नाही. म्हणून मी म्हणून जो काही अनुभव आहे तो तद्दन मिथ्याभास आहे. हे ज्याचं त्याला कळतंय, ज्याचं त्याला कळतंय, आणि त्याला असं लक्षात येतंय की मी जसा आहे तसाच आहे. या दृश्या वेगळा परमार्था दृश्य परमात्मा जो आहे तो दृश्यामध्ये नाही. ज्याला दृश्य दिसतं तो परमात्मा आहे. मागे मुळामध्ये, म्हणजे द्रष्टा म्हणून मुळात, साक्षी म्हणून मुळात, जो आधीचा आहे. म्हणून काय म्हटले, आम्ही आधीचे, आधीचे, देवाच्याही आधीचे. देव हे नंतरची कल्पना आहे. ती कल्पना ज्याच्या ठिकाणी आहे ते मूळ आहे. म्हणून आम्ही आधीचे, आधीचे, देवाच्याही आधीचे. जेव्हा नव्हते आकाश पाणी पंचभूत हे काही नव्हतं, जेव्हा नव्हते आकाश पाणी, तेव्हा होतो निरंजनी. हे जे निरंजन आहे ते आमचं स्थान आहे. ते आमचं स्थान आहे. ते तिथून आम्ही तिथलेच आहोत आणि आम्ही तिथेच आहोत, निरंजनी वासी. हे स्वरूप आहे, आत्मरूप आहे. हा आत्मबोध आहे. परमात्मबोध तो आत्मबोध, आणि जो आत्मबोध आहे तोच परमात्मबोध आहे. पुढे ऐसे दयास झाले ज्ञान दया पुरुषाचे लक्षण पुढले समासी निरूपण बोलिले असे. पुढल्या समाजामध्ये सिद्ध लक्षण आहेत. तर असं ज्याला कळतं तो सिद्ध. आमची सिद्धरामेश्वर महाराज जयंती आहे किती, 137वी 136वी.
136वी काय लिहितात सदस्य 136वी जयंती आहे समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वरांच्या. महापुण्याचा सर्वात मोठा दिवस आहे, सर्वात मोठा दिवस आहे आपल्या आपल्या या संप्रदायामध्ये. का तर आम्हाला हे जे ज्ञान आहे ना ते आपल्या सिद्धरामेश्वरांना उपजत होतं म्हणून लहानपणी ते मी देव आहे म्हणूनच सांगायचे. नंतर हौसा महाराजांची भेट झाल्यावरती पूर्ण ज्ञान प्राप्त झालं त्यांना. भाऊसाहेब सद्गुरू त्यांचे सद्गुरू वचन अंगीकारी आणि म्हणून सिद्धराम. बघा सिद्धराम त्यांचं नावही बघा पाळण्यातलं सिद्धरामप्पा हे नाव आहे. आपल्याकडे म्हण आहे ना मुलाची पाळण्यात मुलाच्या नावातच की तो सिद्धराम आहे. काय तुम्हाला सर्वांना काय सांगितलं जातं सद्गुरूकडून काय बोध केला जातो की मी आत्मा आहे हे म्हण, मी देह आहे म्हणूच नकोस. बरोबर ना. हा निश्चय हाच करायचा आहे मी आत्मा आहे देहाचा माझा संबंध नाही म्हणून देहाचं जे काही होतं जातं ते माझं होणं जाणं नाही कर्म नाही काय नाही मी आत्मा आहे असं म्हण. आणि त्याची पुढची पायरी असे आता म्हणतं की पुढच्या समाजामध्ये सिद्ध लक्षण सांगितले. तर मी आत्मा आहे नाही सिद्धरामेश्वर महाराज सांगतायत मी तो जो परमात्मा आहे तोच मी आहे सिद्धराम. नुसता राम आत्माराम म्हणजे राम. आत्माराम म्हणजे काय शॉर्ट तुम्ही हल्ली शॉर्ट सगळ्यांना शॉर्ट पाहिजे असतं मग आत्माराम म्हणताना राम आत्म्याला शॉर्ट मध्ये काय राम आणि परमात्मा म्हणजे काय सिद्धराम. परमात्मा म्हणजे सिद्धराम. तर आत्मा म्हणून नाही तू मूळचाच सिद्धराम आहेस मूळचाच सिद्धराम. परमात्मा तो तूच आहेस हे सद्गुरु वचन आहे. आता बघा सिद्धरामेश्वरांचं महत्व त्यांच्या उपदेशाचं महत्व कशात आहे कशात आहे. तुम्हाला हे दोन मार्ग माहित आहेत. परमात्म स्थिती प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत. हा भक्तीचा मार्ग आहे बरोबर आहे ते सगळ्यांना माहित आहे. पण तू योगी जपी तपी काय करतात ध्यान मार्ग हा पहिला मार्ग आहे आणि अत्यंत बिकट आहे तो. ध्यान करणं म्हणजे माहिती आसन जे झालं पाहिजे. आसन एका जागी ठाम मांडी घालून बसलं पाहिजे. काय होतं मांडी जड होते मुंग्या येतात कधी एकदा हातपाय हलवू असं होतं बघा. आसन जे मिळवणं कठीण आणि आसन जे मिळाल्यावरती मग ते श्वास मग प्राणापान मग प्राणायाम मग इकडनं प्राण जातोय इकडनं अपान जातोय कुठून आणि मग ती समस्थिती होणं म्हणजे उरक रेचक कुंभक हे असले प्रकार आणि मग काय त्राटक म्हणा काय म्हणा ते सगळं करावं लागतं त्या ध्यान मार्गातून. आणि ध्यान मार्ग त्याला काय मग नाव दिलं पिपिलिका मार्ग म्हटलं. पिपिलिका म्हणजे मुंगी म्हणून ध्यान मार्गाला काय म्हटलं पिपिलिका मार्ग. म्हणजे मुंगी बघा वर जाते तर वर जाता किती वेळा खाली पडते वर पुन्हा वर चढते पुन्हा वर चढते पुन्हा खाली पडते असं होत राहतंय. मग ध्यान मार्गामध्ये हे आहे अंतिम ध्येय प्राप्ती करताना खूप अडचणी येतात. ते सगळ्या पार करून शेवटी पुन्हा मग ते षड्विकार असतात त्रास देतात षड्रिपू म्हणून त्रास देतात आणखी अनंत अडचणी. बरं हे करूनही तो मार्ग पूर्ण होईल की नाही याची शंका. ते कित्येक लोकांना ते आयुष्य सोडावं लागतं मरणपत करावं लागतं पण ते प्राप्त होत नाही ध्यान मार्गामध्ये. ज्याचं सद्गुरु पाठीला काय त्याला काही अवघड नाही. ध्यान मार्गही अवघड नाही आणि पुढचा जो मार्ग आहे तो तर सोपाच आहे. सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलेला तो मार्ग आहे. म्हणजे हा पिपिलिका मार्ग तर तो विहंगम मार्ग किंवा विहग मार्ग ज्याला पक्षाचा मार्ग म्हटलेला आहे. पक्षी काय करतो आता मुंगी चढत जाईल तिला कधीतरी वर पोहोचेल पडेल खाली पुन्हा चढेल पडेल पुन्हा चढेल
एक क्षण जेव्हा ती शिखरावर पोहोचेल. पक्षाला काय, पक्षाने झेप घेतली, ठरवलं पक्षाने मला तिथे पोहोचायचं, झेप घेतो आणि तिथे जाऊन बसतो ना, सोपा मार्ग आहे. म्हणून विहंगम मार्ग, बर्ड बर्ड बर्डवे काय म्हणा, पक्षाचा मार्ग, हा तो अतिशय सोपा मार्ग सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितला. सिद्धरामेश्वर महाराजांचं हे महत्व आहे. काय सांगितलं, अगदी सोपं. सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं, काही ध्यानाची गरज नाही, तुझा फक्त निश्चय झाला पाहिजे गुरुवचनाचा. गुरुवचनाचा, गुरुवचन काय आहे की परमात्मा तूच आहेस. गुरुवचनाचा अर्थ काय आहे, हे शरीर बिरी काय नाही, जो परमात्मा आहे तो तूच आहेस. तू सिद्धरामच आहेस. राम वगैरे पण बाजूला ठेव, मी आत्मा वगैरे पण बाजूला ठेव, मी परमात्माच आहे, हे सिद्ध लक्षण आहे. तर मी परमात्मा आहे असं तू म्हण फक्त. मग तू तेच होतोयस, कारण तू तेच आहे, त्या वेगळा तू झालेलाच नाहीस. त्या वेगळा तू कधी नव्हतास, नाहीस, तसाच आहेस, तसाच राहणार आहेस. ह्याला म्हणायचं विहंगम मार्ग, जो ज्ञान मार्ग आहे, शुद्ध ज्ञान मार्ग आहे, जो सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं. सिद्धरामेश्वर महाराजांचं हे तुम्हाला ही भक्ती सोपी का झाली आहे. आता बघा, फार पूर्वी लोकांना नाना कष्ट घ्यावे लागायचे, सायास करावे लागायचे. सिद्धरामेश्वर महाराजांच्या या संप्रदायामध्ये तुम्ही आहात, किती भाग्यवान भगवंत आहात. सिद्धरामेश्वरांचं ते ज्ञान तुम्हाला सहज प्राप्त झालेले आहे, तो उपदेश काही सायास न करता, हे महत्वाचं आहे. सिद्धरामेश्वरांच्या जयंती दिवशी हे लक्षात घ्या. काय लक्षात घ्या की तुम्ही जे ते परमपद आहे ते तुमचं आता बैसले, जिथे आहात तिथे, आता जे कोणी तुम्ही ऐकत असाल, ज्यांच्या कानावर हे शब्द पडतायत, हे शब्द पडतायत आत्ताचे, त्यांनी हे लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय, ऐकलेलं श्रवणात जे काही येते ते लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय की तुम्ही परमात्माच आहात. देहाचा, जगाचा, काळ, वेळ, भय, भीती या कशाचाही बागुलबुवा म्हणून जो आहे तो केवळ बागुलबुवा आहे, खरं नाही, सत्य नाही. सत्य काय आहे की तुम्ही देवाधिदेव परमात्मा स्वरूप, देवांच्याही देवांचं जे नित्य सत्य स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, तेच तुम्ही आहात, तसेच तुम्ही आहात, तुम्ही वेगळे नाही. हे लक्षात ठेवा आणि तसे राहा, तसे राहा. तुम्ही थोडीशी माहिती करून घ्या फक्त की परमात्मा स्थिती कशी आहे, जिथे काळ स्पर्श करू शकत नाही, कोणते गुण तिथे नाही, कोणता प्रकार तिथे नाही, निर्गुण निराकार अशी निसंग अशी जी स्थिती आहे ती माझी स्थिती आहे. म्हणून काळ मला स्पर्श करू शकत नाही, हे पहिलं. तुम्हाला भीती जी आहे ती काळाची भीती आहे, मृत्यूची आहे. तर मृत्यूची, काळाची भीती मला नाही. मी निजांगे परमात्माच आहे. हा बोध घेणं हा विहंगम मार्ग. मग हे लक्षात ठेवून राहणं, काय करणं न करणं इथे नाही, हे लक्षात ठेवून राहणं की परमात्मा तो मीच, परमात्मा तो तूच जाण. सद्गुरू सांगतायत तुमचा निश्चय झाला पाहिजे तसा, जसा आपण सद्गुरू स्वतः जसे आहेत स्वरूपाचा निश्चय घेऊन, तसं तुम्हाला सांगतायत. ते त्यांचं वचन आहे, ते हृदयी धरा घट्ट. सिद्धरामच 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 असं. राम अंतरी गेलिया अमृत
आणि हा पुढची उभी झाली. तर आजच्या दिवशी सिद्धरामेश्वरांच्या जयंती दिवशी हा निश्चय तुम्ही घ्यायचा आहे. आणि तो जयंती साजरी करणं म्हणजे काय, तुमचा जय झाला की जयंती साजरी झाली. तुमचा जय झाला की आपणच ते आहोत, ही जयंती साजरी झाली. सिद्धरामेश्वरांची जयंती साजरी झाली. निसर्गदत्त स्वरूप प्राप्त झालं, रणजित स्वरूप प्राप्त झालं, सद्गुरु स्वरूप प्राप्त झालं. हे काळसिद्ध जे आहे, मुळाचं मूळ ते तुमच्या ठाई आहे. तेच तुम्ही आहात. स्वरूपाचं मूळ स्वरूप, सर्वाचं मूळ स्वरूप जे आहे ते आपण आहोत. हा, तर म्हणून हे कळलं तरी भक्ती सोडायची नाही. 4 भजनं करायची. भाऊसाहेबांचं जे आदेश आज्ञा म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांनी तेच केलं. रणजित महाराजांनी, निसर्ग महाराजांनी, भाईनाथ महाराजांनी आपल्या सर्व गुरु परंपरेने तेच चालत आलेलं आहे की भक्ती भजन सोडायचं नाही. ज्ञानावर आधारित भक्ती तुमच्या ठाई तुम्ही रुजवा आणि ती फळाला येऊ द्या. आणि तुमची भरभराट ज्ञानाची, स्वरूपाची तुमच्या ठाई अभंग राहा. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. सिद्धरामेश्वर महाराज की जय.